मटण खाल्ल्यानंतर समोर येणारा खमंग अळणी भात असो किंवा शाकाहारी थाळीतला सुगंधी वरण भात, फक्त विचार केला तरी तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुम्ही फिरला असाल तर जो सुगंधी तांदूळ घराघरात दिसतो आणि जो एक ब्रँड बनलाय त्याचं नाव आहे इंद्रायणी राईस. पवित्र इंद्रायणी नदीच्या नावावरून ओळख पडलेल्या मूळ मावळ तालुक्यातल्या या भाताचा जन्म व्हायला 1990च्या दशकात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कदाचित कुणी विचारही केला नसेल की एकेकाळी ही भात मावळ तालुक्याची शान होईल आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात याचं पीकही घेतलं जाईल. जवळपास दशकभराच्या संशोधनानंतर जन्म घेतलेला हा इंद्रायणी फक्त तांदूळ नाही तर महाराष्ट्राचा एक ब्रँड बनलाय. पण या तांदळाला जन्म देण्यासाठी मावळच्या शेतकऱ्यांना आंबेमोहोर पासून होणाऱ्या नुकसानातून सुटका आणि हातात एक शाश्वत पर्याय देण्यासाठी एक व्यक्ती अहोरात्र झटत होती. ही गोष्ट एका अशा संघर्षाची आहे जिथे विज्ञानाने निसर्गाचा हात धरला आणि महाराष्ट्राच्या ताटात पुन्हा एकदा तोच हरवलेला सुवास परत आला. तुमचा आमचा आवडता बनलेला इंद्रायणी राईसने जन्म कसा घेतला त्याचीच इंटरेस्टिंग स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे. जेव्हा एखादी गोष्ट अस्सल असते तेव्हा तिला जाहिरातीची गरज पडत नाही, तिचा सुगंधच तिची ओळख बनतो. पण हा सुगंध एका रात्रीत तयार झाला नव्हता. गोष्ट सुरू होते 1980च्या दशकात. पुणे जिल्ह्यातला मावळ भाग. इथला शेतकरी पिढ्यानपिढ्या आंबेमोहोर पिकवत होता. असा तांदूळ ज्याचा सुवास अख्ख्या गावाचा ऊर भरून काढायचा. पेशव्यांच्या दरबारात ज्याची शान होती हा तोच आंबेमोहोर. पण एक मोठी समस्या होती. आंबेमोहोर दिसायला जितका आकर्षक तितकाच नाजूक होता. जोराचा वारा आला की पीक शेतात लोळायचं, रोग पडला की अख्खं वर्ष वाया जायचं. कष्ट आतोनात पण हातात येणारं उत्पन्न मात्र जेमतेम असायचं. तो शेतकरी जो एकेकाळी सुवासाचा धनी होता तो आता हतबल होऊन आभाळाकडे बघू लागला होता. त्याचं नुकसान म्हणजे फक्त पैशाचं नव्हतं तर त्याच्या संस्कृतीचा कणा मोडत होता. अशा वेळी लोणावळ्याजवळच्या वडगाव मावळ येथील भात संशोधन केंद्रात एक हालचाल सुरू झाली. डॉक्टर शंकरराव कळके आणि त्यांच्या टीम समोर एक हिमालयासारखं मोठं आव्हान होतं. त्यांना असा तांदूळ हवा होता ज्याला आंबेमोहोरचा सुगंध आणि ताकद आधुनिक पिकांसारखी असेल. आपल्याला वाटतं की तांदूळ म्हणजे फक्त धान्य, पण इंद्रायणी तांदळाचा जन्म 1987 मध्ये वडगाव मावळच्या प्रयोगशाळेत झाला. या मातीचा वारसा जपण्यासाठी एक व्यक्ती अहोरात्र कष्ट करत होती. वडगाव मावळच्या भात संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ डॉक्टर शंकरराव कळके आपल्या प्रयोगशाळेत भाताच्या काही दाण्यांशी संवाद साधत होते. डॉक्टर कळकेंनी एक धाडसी प्रयोग करायचं ठरवलं. त्यांना माहित होतं की जर आंबेमोहोरला वाचवायचं असेल तर त्याच्या सुवासात आधुनिक विज्ञानाची शक्ती मिसळावी लागेल. एक बाजूला होता सुगंधाचा राजा आंबेमोहोर 157 आणि दुसऱ्या बाजूला होतं जगातलं सर्वाधिक उत्पन्न देणारं रांगडवान IR8. हा त्या काळाचा असा तांदूळ होता ज्याला जागतिक स्तरावर मिरॅकल राईस म्हटलं जायचं, कारण त्याचं उत्पादन अफाट होतं. दोघांचा संयोग करणं म्हणजे आगीशी खेळण्यासारखं होतं. आव्हान होतं नवीन वाण तयार करताना आंबेमोहोरचा जादुई सुगंध जपणं. सलग 1-2 वर्ष नाही तर तब्बल 16 वर्ष डॉक्टर कळके आणि त्यांच्या टीमने शेकडो प्रयोग केले. अनेकदा अपयश आलं पण त्यांनी हार मानली नाही. अखेर 1987 साल उजाडलं. प्रयोगशाळेतल्या एका छोट्याशा तुकड्यावर असा तांदूळ डोलू लागला ज्याच्याकडे आंबेमोहोरचा तोच दैवी सुगंध होता आणि IR8 ची अफाट ताकद होती. जेव्हा या नवीन वाणाचं नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा शास्त्रज्ञांची नजर प्रयोगशाळेच्या बाहेर गेली, जिथे मावळच्या भूमीतून संथपणे वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी दिसत होती. ज्या इंद्रायणीच्या काठी संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं, ज्या नदीने या मातीला सुपीक दिलं, त्याच नदीच्या नावावरून या तांदळाचं नाव पडलं इंद्रायणी. डॉक्टर कळकेंचा विश्वास होता की जशी ही नदी कधी आटत नाही
तसंच या तांदळाचं उत्पन्न शेतकऱ्याच्या घरातली समृद्धी कधी आटू देणार नाही. आज हा इंद्रायणी फक्त मावळापुरता मर्यादित राहिला नाही. पुणे जिल्ह्यातलं मावळ, मुळशी आणि भोर तालुके तर याचे बालेकिल्ले आहेतच, पण आता सह्याद्रीच्या घाटावरचा नाशिकचा इगतपुरी आणि घोटी परिसर इंद्रायणीचा दुसरा मोठा हब बनलाय. एवढंच नाही तर सातारा आणि कोल्हापूरच्या मातीनेही इंद्रायणीचा हा सुगंध आपलासा केलाय. नदीचं नाव तर मिळालं, पण हा तांदूळ प्रयोगशाळेतून निघून लोकांच्या ताटापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. सुरुवातीला शेतकरी साशंक होते, पण जेव्हा इंद्रायणीच्या मातीत इंद्रायणी डोलू लागली तेव्हा चित्रच बदललं. ज्या आंबेमोहोरचं उत्पादन हेक्टरी जेमतेम 18 ते 20 क्विंटल होतं, तिथे उत्पादनाने मोठी झेप घेतली. काही भागात जवळपास दुप्पट वाढ दिसू लागली. ज्या शेतकऱ्याच्या घरात एक पोत यायचं तिथे आता 2 पोती येऊ लागली. ही फक्त विज्ञानाची किमया नव्हती, तर शेतकऱ्याच्या कष्टाला मिळालेली श्रीमंती होती. आणि पाहता पाहता मावळच्या डोंगर दऱ्यातून हा सुगंध वाऱ्यासारखा पसरू लागला. आता विचार करा, बाजारात बासमती आहे, कोलम आहे, तरीही इंद्रायणीच ब्रँड का बनला? त्याचं पहिलं कारण म्हणजे आपलेपणा. बासमती हा बिर्याणी पुरता मर्यादित राहिला, पण महाराष्ट्राच्या वरण भातासाठी इंद्रायणीच हक्काचा साथीदार बनला. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्याचं टेक्स्चर. यात असणारं अमायलेज त्याला एक वेगळाच मऊपणा देतं. हा भात शिजल्यावर एकमेकांना इतक्या प्रेमाने चिकटतो की तो खाताना जिभेवर लोण्यासारखा विरघळतो. साजूक तूप आणि इंद्रायणीचा गरम भात, हे समीकरण महाराष्ट्राच्या ताटात अक्षरशः कोरलं गेलं. हळूहळू पुणे आणि नाशिकच्या बाजारपेठा या तांदळाने काबीज केल्या. हॉटेल व्यावसायिकांना समजलं की लोकांना जर घरची चव द्यायची असेल तर इंद्रायणी शिवाय पर्याय नाही. इथूनच तो ब्रँड व्हायला सुरुवात झाली. आज आपण जेव्हा सुपर मार्केटमध्ये जातो तेव्हा तांदळाच्या हजारो जातींमध्ये आपली नजर फक्त अस्सल इंद्रायणी शोधत असते. पण इंद्रायणी फक्त मावळात पिकतो म्हणून प्रसिद्ध नाही, तर तिथल्या हवामानाची त्याला जोड आहे. मावळातली 70% आर्द्रता या तांदळात तो सुगंध भरते. म्हणूनच मावळचा इंद्रायणी हा ब्रँड मधील सुद्धा प्रीमियम ब्रँड मानला जातो. आज या एका तांदळामुळे हजारो तरुण शेतकऱ्यांनी स्वतःचे छोटे मोठे स्टार्टअप सुरू केले आहेत. सेंद्रिय इंद्रायणीच्या नावाखाली आज हा तांदूळ परदेशातही जातोय. ज्या शेतकऱ्याचा कणा मोडला होता, आज तोच शेतकरी इंद्रायणीच्या जोरावर ताठ मानेने उभा आहे. विज्ञानाने निसर्गाचा हात धरला आणि एका शास्त्रज्ञाच्या 16 वर्षांच्या जिद्दीने महाराष्ट्राच्या मातीचं नशीब बदलून टाकलं. इंद्रायणीची ही गोष्ट केवळ एका तांदळाची नाही, तर ती आहे आपल्या जिद्दीची, वारशाची आणि विज्ञानाची. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरात या तांदळाचा सुगंध दरवळेल तेव्हा डोळे मिटून तो क्षण अनुभवा. त्या वाफेमध्ये तुम्हाला इंद्रायणी नदीचा खळखळाट आणि डॉक्टर शंकरराव कळकेंचा तो 16 वर्षांचा संघर्ष नक्कीच जाणवेल. तुमच्या घरात कोणता तांदूळ शिजतो आणि इंद्रायणीच्या चवीबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.